अरेंज मॅरेज भाग 6. मागच्या भागात आपण पाहिले नवे लग्न झाल्यावर ऋषिकेश आणि सायलीमध्ये काय कारणामुळे दुरावा येतो. तुमच्या मनात हे प्रश्न आला असेल ना की त्यांच्यात असा कोणता दुरावा निर्माण होतो. चला तर मग वेळ न घालवता आजचा भाग पाहूया आपण. लग्नाची पूजा झाली आणि अगदी दुसऱ्या दिवशी सायली परतनीसाठी माहेरी जाणार होती. त्यामुळे ऋषिकेश बेचारा जरा नाराजच होता, पण रीतिरिवाजानुसार तिला जाणे भागच होते. तिच्या जाण्याचा दिवस उजाडला. ऋषिकेशचे घर फार मोठे नव्हते. 2 खोल्यांचे सरकारी क्वार्टर्स होते. ऋषिकेशचे वडील सरकारी नोकरीला असल्यामुळे ते सर्वजण तिथेच राहत होते. त्यांचे स्वतःचे फ्लॅट होते, पण वडिलांच्या नोकरीमुळे ते तिथेच राहत होते. त्यांना तिथली सवय जास्त झाली होती, त्यामुळे ते फ्लॅटवर राहत नव्हते. घरात 2च खोल्या होत्या आणि पाहुणे आल्यामुळे ऋषिकेश शेजारची एक रूम रिकामी होती. ऋषिकेश तिथेच झोपायचा. सायली माहेरी जाण्याच्या दिवशीही ऋषिकेश तिथेच झोपला. झोपायला जाताना त्यांनी सायलीला सांगितले, तुझे आई वडील आले की मला उठव. थोड्या वेळाने सायलीचे आई वडील आले. सायलीने त्यांना आपल्या हाताने चहा बनवून दिला. तिला स्वयंपाकघरात असे आनंदाने काम करताना पाहून तिच्या आईवडिलांना खूप बरे वाटले. सगळेजण चहा पितात आणि घरातल्या लोकांसोबत गप्पा मारू लागतात. त्याच वेळी सायली ऋषिकेशला उठवायला जाते. ऋषिकेश उठून बघतो तर सायलीच्या चेहऱ्यावर खूप आनंद दिसत असतो. तो मनात विचार करतो, माझ्यापासून लांब जाताना हिला काहीच वाईट वाटत नाही का? इथे माझ्या मनात एवढी घालमेल होते आणि ही मात्र खूप खुश आहे. सायली त्याला उठून लगेच तिथून निघू लागते. तेवढ्या ऋषिकेश तिचा हात पकडतो आणि तिला जवळ ओढून घट्ट मिठी मारतो. सायली खूप लाजते. ती त्याच्या मिठीतून सुटण्याचा प्रयत्न करते, पण ऋषिकेशने तिला घट्ट पकडल्यामुळे तिचा तो प्रयत्न अपयशी ठरतो. मग तो अगदी केवलवाना चेहरा करून तिला विचारतो, आज जाणं खरंच खूप महत्त्वाचं आहे का गं? आजचा एक दिवस थांब ना प्लीज. उद्या सकाळी मी स्वतः तुला सोडेन. सायली मग म्हणते त्याच्यावर, उद्या शनिवार आहे. आपल्या रीतिरिवाजानुसार शनिवारी नव्या नवरीने घराबाहेर पडायचे नसते, म्हणूनच मला आजच जावे लागेल. मम्मी पप्पा पण आले आहेत, त्यामुळे मला निघायलाच हवं. त्यावर ऋषिकेश म्हणतो, पण तू माझ्यापासून लांब जाताना इतकी खुश का आहेस? त्यावर सायली म्हणते, कारण मी लग्नानंतर पहिल्यांदाच 4 दिवसांनी माझ्या माहेरी चाललेली आहे. मी कधीच माझ्या मम्मी पप्पांना एक दिवससुद्धा सोडून राहिलेले नाही. आज तिथे चालले आहे म्हणून मी खूप खुश आहे. मुलीचा हा आनंद तुम्हाला नाही समजणार. त्यावर ऋषिकेश म्हणतो, कधी परत येणार आहेस? त्यावर सायली म्हणते, 5 दिवसांनी. ऋषिकेश, 5 दिवसांनी? त्याच्या अशा अचानक जोरात बोलण्याने सायली दिसते. त्यावर सायली म्हणते, काय झालं? एवढा काय धक्का बसला? त्यावर ऋषिकेश म्हणतो, मला वाटलं तू 1-2 दिवसासाठी चालली आहेस. तो तिच्या खांद्यावर डोके ठेवून तिला म्हणतो, काय गं, एवढे दिवस कशाला जातेस? परवाच परत ये ना लगेच. त्यावर सायली म्हणते, नाही हो. 5 परतवानी ही 5 दिवस राहण्यासाठीच असते. तशी रीतच आहे, त्यामुळे मला 5 दिवस राहावंच लागेल. ऋषिकेश म्हणतो मग त्यावर, रीत रीत? या रीतने तर माझं डोकं फिरून ठेवलंय. ज्यांनी कोणी अशा रीत बनवल्या असतील ना, ते मला एकदा भेटले पाहिजेत, मग मी बघतो त्यांच्याकडे. सायलीला त्याच्या या बोलण्यावर हसू येते. ऋषिकेश, तुला आता हसू येते ना? जातो आता, तू परत आल्यावर बघतो तुझ्याकडे. कसं हसायला येते ते मी पण बघतो. तेव्हा कोणती रीत मला अडवते तेच पाहतो. सायली जेव्हा माहेरी जाण्यासाठी निघते तेव्हा ऋषिकेशचा चेहरा खूप पडतो. तो उदास होतो. सायलीलाही निघताना मनातून वाईट वाटत असते, पण ती रीतीनुसार जाणे गरजेचे होते. सायलीच्या माहेरी 4-चाकी गाडी नव्हती, फक्त 2-चाकी होती. त्यामुळे ती आणि तिचे आई वडील रिक्षाने गेले. ऋषिकेश तिला सोडवायला रिक्षापर्यंत यायला निघतो, पण सायलीचे घरचे नको राहू दे म्हणून त्याला थोडे
येऊन देत नाहीत. सायलीची रिक्षा 5-10 मिनिटाच्या अंतरावर जात नाही. तोवरच ऋषिकेशची मेसेजवर मेसेज यायला सुरुवात होते. पण रिक्षात शेजारीच आई वडील बसलेले असल्यामुळे सायलीला ते मेसेज लगेच वाचता येत नाहीत. शेवटी घरी पोचल्यावर सायली ऋषिकेशचे मेसेज वाचते. ऋषिकेशचा मेसेज असतो, आय लव यू साऊ, मिस यू. त्यावर सायली उत्तर रिप्लाय देते, सबर का फल मीठा होत आहे. अशी करत परत वणीचे 5 दिवस संपतात. सायली आज सासरी परत येणार होती म्हणून ऋषिकेश खूप खुश होता. ती माहेरी गेल्यावर लगेच दुसऱ्या दिवशी त्याने आपले ऑफिस जॉईन केले होते. पण आज सायली येणार म्हणून तो ऑफिसमधून लवकर घरी येतो. तो उत्सुकतेने सायलीला फोन करतो आणि विचारतो, किती वाजेपर्यंत येणार आहेस? त्यावर सायली त्याला सांगते, मी आज नाही येणार आहे, अजून 2-3 दिवस इथेच राहणार आहे. त्यावर ऋषिकेश म्हणतो, का? सायली म्हणते मग त्याच्यावर, मम्मी पप्पाची तशी इच्छा होती. मम्मीने माईंना म्हणजे सासूबाईंना फोन करून विचारले तर माई हो चालेल असे सांगितले. त्यावर ऋषिकेश म्हणतो, पण तू स्वतः का नाही बोललीस की तुला यायचे आहे म्हणून? त्यावर सायली म्हणते, मी असं कशी बोलणार, मला त्यांना नाही म्हणायला जमलं नाही. तिचे हे बोलणे ऐकून ऋषिकेशने रागात फोन कट केला. थोड्या वेळाने सायली तिच्या सासरी पोचली. घराला 2 दरवाजे होते. ती मुद्दाम किचनच्या दरवाज्यातून आत आली. तिने हळूच आत डोकावून पाहिले तर ऋषिकेश घरी नव्हता. सायली आज येणार नाही हे वाटल्यामुळे तो रागाने घराबाहेर गेला होता. तो रात्री घरी जेवणारही नव्हता, बाहेरूनच जेवण येणार होता. त्यानंतर घरातले सगळेजण जेवले. सायलीनेही जेवण केले आणि सर्व कामे आवरून घेतली. लग्न झाल्यापासून ती सासूबाईच्या शेजारी झोपत होती, पण आज कुठे झोपायचे हे सायलीला समजत नव्हते. ती तिथेच गोंधळून उभी राहिली. सायली जेव्हा जेवणाची भांडी घासून घेत होती तेव्हा तिच्या नंदेने म्हणजेच ऋषिकेशच्या बहिणीने त्यांचे अंथरूण घालून ठेवले होते. त्यांच्याकडे पलंग बेड नसल्यामुळे सगळेजण जेवणीवर गाद्या टाकूनच झोपायचे. सायलीचा हा गोंधळ तिच्या नंदीच्या लक्षात आला. त्यांनी तिला हॉलमध्ये घातलेल्या अंथरुणाजवळ नेले आणि सांगितले, आजपासून रोज तुम्ही दोघे इथेच झोपायचं. नंदीने त्यांच्या पहिल्या रात्रीसाठी अशा प्रकारे अंथरूण घालून ठेवलेले पाहून सायलीला थोडे आवडल्यासारखेच वाटले. त्यावर सायली म्हणे, ताई तुम्ही कशाला अंथरूण घातलं, मला सांगायचं ना, मी स्वतः घातलं असतं. तुम्ही असं अंथरूण घातलेलं मला चांगलं नाही वाटत. त्यावर ताई म्हणते, अगं आज तुमची पहिली रात्र आहे म्हणूनच मी हे अंथरूण घालून दिले. त्यावर ताई, मी काही रोज अंथरूण घालणार नाही. माझंही लग्न झालं आहे. पहिल्या रात्री मुलीच्या मनात काय चालले असते याची मला पूर्ण कल्पना आहे. तोच विचार करून मी आधीच अंथरूण घालून तुला थोडे रिलॅक्स केले. सायली तेव्हा माहेरी गेली होती. तेव्हा तिच्या मामीने तिला पहिल्या रात्रीबद्दल काही गोष्टी सांगितल्या होत्या. पण आज तिला त्या गोष्टीचा स्वतः अनुभव घ्यायचा असल्यामुळे तिच्या मनात खूप भीती होती आणि तिचे हृदय जोरात धडधडत होते. हॉल आणि किचनच्या मध्ये जो दरवाजा होता तो तिने बंद केला आणि ती TV बघत बसली. रात्रीचे 10 वाजले होते. तेवढ्याच ऋषिकेश आला. घरातले सगळे झोपले असतील असे वाटून त्याने हॉलच्या दरवाजाची बाहेरून लावलेली कडी हळूच उघडली आणि तो आत आला. समोर सायलीला बघून त्याला मोठा धक्काच बसला. पण सायली TV बघण्यात इतकी गुंग होती की ऋषिकेश आल्याचे तिच्या लक्षातच आले नाही. तिचा तो भोळा चेहरा पाहून ऋषिकेशला मनातून हसू आले. तो तिच्या समोर येऊन उभा राहिला. त्याला अचानक समोर पाहून सायली खूप दचकली आणि काय करावं हे न समजल्यामुळे पूर्णपणे गोंधळून गेली. तिची अशी अवस्था पाहून ऋषिकेशला खूप हसू येत होते, पण आपले हसू दाबून तो चेहऱ्यावर खोटा राग आणत म्हणाला, ऋषिकेश आज येणार नव्हती ना, मग कशाला आली? 2-3 दिवस कशाला? चांगले 8 दिवस राहायचे होते ना. त्यावरती हसते आणि बोलते, कूल डाऊन, मी तुमची गंमत करत होते.
आजच येणार होते. मी फक्त तुमची खेचत होते. ऋषिकेश: हो का? माझी खेचायला तुला मजा येते ना? थांब, तुझ्याकडे आत्ता बघतोच. असे बोलून तो तिला जवळ ओढतो. त्यावर सायली म्हणते: तुम्ही कुठे गेले होते एवढ्या उशीरपर्यंत? जेवायला पण नाही आले घरी. त्यावर ऋषिकेश म्हणतो: तू येणार म्हणून मी ऑफिसमधून लवकर आलो होतो, पण तू येणार नाही म्हटल्यावर मी तसंच रागाने तुषारच्या घरी गेलो होतो. त्याच्या बायकोने जेवणाचा खूप आग्रह केला म्हणून तिथेच जेवलो. घरी थांबलो असतो तर तुझी आठवण सारखी आली असती आणि मग माझी चिडचिड झाली असती. म्हणूनच मी बाहेर गेलो. तू 5 दिवसांसाठी गेली होतीस, तर ते 5 दिवस मला 5 वर्षासारखे वाटत होते. नको असा माझा छळ करू. असे म्हणून तो तिला अजून जवळ घेतो. तशी ती तिचे अंग चोरते. तिची ही आवडलेली अवस्था त्याच्या लक्षात येताच तो तिला सोडतो आणि तिचा हात हातात घेऊन म्हणतो: मनापासून तयार असशील तरच आपण आपली पहिली रात्र साजरी करू. जर तू मनापासून तयार नसशील तर तू थोडा वेळ घेऊ शकतेस. माझी काही हरकत नाही. मला तुझ्या मनाविरुद्ध काहीही करायचे नाही. तसे जर झाले तर तुझ्यासोबत जबरदस्ती केल्यासारखी होईल आणि मला तुझ्यावर कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करायची नाही. असे बोलून तो सायलीच्या कपाळावर हलकेच किस करतो. बाजूला होतो. पुढच्या भागात पाहू सायली ऋषिकेशची पहिली रात्र कशी होती ते.